हॅलो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये। तर आज आम्ही थोडासा प्रवास करून आमच्या घरापासून थोड्या अंतरावर असलेलं हे शंभू महादेवाचं मंदिर आहे। तर खूप छान श्रावण महिना सध्या चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये बहुतेक तर प्रत्येक जण कुठल्यातरी आपल्या गावाजवळच्या किंवा आपल्या शहराजवळच्या प्रसिद्ध अशा महादेवाच्या मंदिराच्या ठिकाणी जातेच। तसे तर दर्शनासाठी रोज जवळपासच्या मंदिरामध्ये आपण जातोच, पण हे आमच्या गावाजवळ शंभू महादेवाचं मंदिर आहे। तर खूप छान आणि अतिशय निसर्गरम्य वातावरणातील हे मंदिर आहे। इथे जर आलं तर अगदी घरी जाण्याची आपली इच्छाच होत नाही। खूप छान आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे। कुठलंही प्रदूषण, कुठल्याही गाड्यांचा आवाज, कुठलाही गोंधळ अजिबात नाही आहे। तर या निसर्गाच्या सानिध्यात आज आम्ही दिवस घालवलेला आहे। तर खूप छान हा आजचा दिवस गेलेला आहे आमचा। थोडंसं शहरापासून हे काही अंतरावर आहे आणि श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी श्रावण सोमवारी खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी असते। मुलांना आता शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी होती आणि रक्षाबंधनची एक सुट्टी मुलांनी घेतलेली होती। तर म्हटलं चला मुलांना ही छोटीशी ट्रिप होईल। आणि खरंच अशा ठिकाणी कधी आपण लांबच्या ट्रिपसाठी खूप जास्त एक्साइटेड असतो आणि लांबचे प्रवासही खूप जास्त होतात आणि लांबचे जे काही आपले धार्मिक स्थळं असतात किंवा जे पर्यटन स्थळं असतात ते तर आपण बघण्यासाठी एक्साइटेड असतोच आणि आपण तिथे आवर्जून जातो सुद्धा। पण आपल्या गावाजवळ, आपल्या शहराजवळ हे असे छोटे जे काही मंदिर वगैरे असतात तर तिथेही जाऊन आपल्या मनाला खूप छान शांतता भेटत असते। अगदी आपल्याला जास्त लांब जाण्याची गरजही पडत नाही। तर इथे तुम्ही बघू शकता कुठल्याच प्रकारचं पर्यटन स्थळ याला म्हणता येणार नाही किंवा इथे कुठल्याही प्रकारची गर्दी वगैरे जास्त प्रमाणामध्ये राहत नाही। पण दिवसभरामध्ये खूप जास्त आनंद आपण इथे घेऊ शकतो, कारण श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस खूप जास्त प्रमाणात झालेला असतो। तर असे छोटे धबधबे इथे आहेत आणि खरंच फोटो सेशनसाठी म्हणा किंवा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपण अशा आपल्या जवळच्या छोट्या ठिकाणांचा नक्कीच आनंद घ्यायला पाहिजे। तर आम्ही रविवारी इथे आलो होतो, कारण सोमवारी खूप जास्त प्रमाणामध्ये इथे गर्दी असते आणि श्रावण महिन्यामध्येच इथे जास्त लोक येतात। एरवी पण बरेच लोक दर्शनासाठी येत असतात आणि मुलं थोडंसं खेळल्यानंतर पाण्यामध्ये वगैरे सगळ्यांनी धबधब्याचा आनंद घेतला आणि त्यानंतर आता सगळ्यांना इथे लागलेली आहे जोरदार भूक। आम्ही घरूनच डब्बा वगैरे घेऊन आलेलो होतो आणि आता सगळे मुलं वगैरे जेवायला बसलेले आहेत। मुलांचे जेवण झाल्यानंतर मग आम्ही पण जेवण करू। तर खरंच बघू शकता तुम्ही, एक साईडला पाणी आहे आणि याच खळखळत्या पाण्यांमध्ये त्याच्या शेजारी बसूनच आम्ही जेवणाचा आनंद घेतला। आणि आता इथे थोडीशी यात्रा पण असते बाहेर, तर जे काही छोटं मोठं सामान असतं ते आम्ही इथे घेतलं आणि काही असे युनिक आयटम इथे भेटतात जे आपल्याला मार्केटमध्ये भेटत नाही, पण अशा यात्रांमध्ये ते भेटतात। तर आम्ही थोडीफार खरेदी केली आणि तर इथे छान अशा लाकडी वस्तू होत्या आणि छोटं लहान मुलांची खेळणी वगैरे आणि फुलदाण्या वगैरे पण होत्या। तर आम्ही थोडीफार खरेदी केली आणि ज्या काही दुकानं आहेत त्या इथे मी तुम्हाला दाखवत आहे। चिनी मातीचे जे खेळणी आहे ती पण खूप छान होती इथे आणि खरंच खूप छान वाटलं आम्हाला। तर आमचा दिवस तर अगदी मस्त गेला। तर मी अगोदर इथे 2-3 वेळेस आलेले होते, पण श्रावण महिन्यामध्ये माझं येणं झालेलं नव्हतं। तर मध्ये जर आलं तर यात्रा वगैरे इथे नसते, पण श्रावण महिन्यामध्ये अवश्य इथे 1 महिनाभर ही यात्रा चालू असते आणि बरेचसे लोक गर्दी करत असतात। त्यानंतर आता फोटो सेशन वगैरे सगळ्यांचं झालं आणि समोर आम्ही निघालेलो आहे। तर इथं असं म्हटलं जातं, आम्ही या मंदिरामध्ये आलेलो आहोत तर याचं नाव आहे नांगरतास। तर या नांगरतासच्या मंदिरामध्ये अशी जुन्या लोकांची म्हणजे जुने लोक असं म्हणतात की इथे सीतेची नाहणी आहे। म्हणजे राम सीता ज्यावेळेस वनवासाला गेलेले होते त्यावेळेस इथे ते थांबलेले होते आणि सीता याच नाहणीमध्ये आंघोळीसाठी जात होत्या, त्यामुळे याला खूप जास्त महत्त्व आहे। शंभू महादेवाला दर्शनासाठी जे लोक येतात तर ते या नांगरतासमध्ये दर्शनासाठी अवश्य जातात आणि इथे पण बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं वातावरण आहे। आणि हे मंदिर शंभू महादेवाच्या मंदिरापासून जवळपास 7 ते 8 किलोमीटरवरती आहे। पण इथे जे कोणी येतात तर ते इकडे अवश्य भेट देण्यासाठी येतात आणि इथे बघू शकता हेच ते ठिकाण आहे जिथे सीतेने आंघोळ केली असं बोललेलं आहे पुराणामध्ये।
तर खूप छान असा पूल वगैरे तिथे बनवलेला आहे आणि त्या पुलावरून थोडंसं पायऱ्या चढून आपण गेलो तर तिथेच एक दत्तगुरूंचं मंदिर आहे, तेही खूप छान आहे. आणि इथे पण तुम्ही बघू शकता खूप छान छोटे छोटे धबधबे आहेत, अगदी मस्त निसर्ग. आणि या धबधब्यांचा आनंद घेऊन आता मस्त सूर्यास्त झालेला आहे आणि आम्ही इथे थोडंफार बसून नंतर लगेच घरी निघणार आहोत. खरंच घरी जाण्याची अजिबात इच्छा होत नव्हती, कारण खूपच सुंदर सगळ्यांना इथे वाटत होतं. सगळ्यांनी फोटो वगैरे इथे काढले आणि मी वरून तुम्हाला हा व्ह्यू दाखवते. या पुढचा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा.